वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरया टिकेसी, ज्ञान होय मूढा, अति मूर्ख त्या दगडा, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरया टिकेसी, वाचील जो कोणी, जणी त्यासी लोटांगणी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरया टिकेसी, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सरस्वती नमस्तुभ्यं, वरदे कामरूपिणी, विद्यारम्भं करिष्यामि, सिद्धिर्भवतु मे सदा, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। वचन ऐका कमलापती, माझी रंगाची विनंती, करा जोडितो कथे काळी, आपण असावे जगळी, बोला पुंडलीकरायकर, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, पार्वती पते हर हर रामकृष्ण। प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार गण कर्तव्य आहे। हे कर्तव्य कशासाठी करते तर आपल्यातला जो आपुलकीपणा आणि आपल्यात जे आपले पण निर्माण हवं, माझी आणि तुमच्या आपली थोडी ओळख व्हावी, त्यासाठी परिहार देणं गरजेचं आहे। मी अत्यंत सर्वसाधारण घरातली मुलगी आणि माझं माहेर महाडले आणि सुंदर असं चित्रळ गाव, या ठिकाणी मी सून म्हणून आले आणि माझं जे घर आहे ते आध्यात्मिक, सामाजिक आणि वारकरी परंपराचं असलेलं हे माझा परिवाराची, या परिवाराची मी सून झाले हे मी माझं भाग्यच समजते। कारण हे सासर नसून हे एक परमार्थाची देणगी देणारच माझ्यासाठी माहेर भेटलंय। कारण ही माझी आताची चौथी पिढी आहे, ही वारकरी पंथामध्ये पुढे चालत आलेली ही चौथी पिढी आहे माझी आताची। माझे पती आणि आम्ही हे चौथी पिढी आहोत। सर्वप्रथम माझे जे गुरु, ज्यांनी मला तुळशी मात्रा दिली, ज्यांनी मला वारकरी पंथ दाखवला, ज्यांनी मला वारकरी मार्ग दाखवला आणि परमार्थाचा मार्ग दाखवला, ते आदरणीय भाई यांना मी नमस्कार करते, यांचे चरणी वंदन करते। तुम्ही इथे उपस्थित असणारे सगळे तांत्रिक ग्रामस्थ, भगवंत प्रेमी या सगळ्यांच्या चरणी मी नमस्कार करते। आणि तुमचीच मुलगी आहे असं समजून प्रवचनामध्ये शब्द वरखाली होतो, तर तुमचीच मुलगी समजून मला गोड बांधून घ्या, कारण मी पवारांचीच आहे, म्हणून पवारांच्याच कामती आहे। माझं घराण्याची तुम्हाला सगळ्यांना ओळख असेलच, तरी पण एक कर्तव्य म्हणून माझी स्वतःची ओळख देण्यासाठी की तुम्हाला मी आपली वाटावी म्हणून थोडेसे दोन शब्द बोलते। माझ्या घरामध्ये माझे जे दोन्ही सासरे आहेत ते माझ्यासाठी वडिलांप्रमाणेच आहेत। माझ्या सासवा या मातेप्रमाणे आहेत, माझ्या नंदा मला बहिणीप्रमाणे आहेत आणि माझ्या जावा तर माझ्यासाठी प्रेमाचा झराच आहे आणि माझे जे दीर आहेत ते माझ्यासाठी भावाप्रमाणे सदैव माझ्या पाठी उभे असतात। आणि माझे जे पती आहेत ते म्हणजे शिक्षण
आणि अध्यात्म या दोघांची सांगड असणारी अशी पवित्र गंगा आहे. आणि या गंगेच्या सहवासात राहूनच मी पवित्र झाले, असं हे माझं पावन घर आहे. आणि ह्या घराचा पाया म्हणजे आमच्या गिरजाई, कारण त्या नसत्या तर आमचं घर उभं राहिलं नसतं. अशा ह्या आमच्या गिरजाई तुम्हाला माहितीच असतील. आणि हे असा माझा परिवार आहे. माझ्या आणि तुमच्यातला जो थोडासा वेगळेपणा होता की तुम्ही मला ओळखत नव्हता, तुम्ही मला ओळखत नव्हते, या कर्तव्यामुळे थोडस आपण एकमेकांना ओळखू लागलो आहोत. मला असं वाटतं ओळखू लागले. तर मी आता प्रवचनाला सुरुवात करते. जो आज मी मला वाटतं तिथलं पहिलंच प्रवचन आहे. तुमच्या मंदिराला 25 वर्ष पूर्ण झाले. हा रौप्य महोत्सव आहे आणि सुंदर मंदिर आहे, देवताही सुंदर आहे. भैरवनाथांच्या चरणी मी वंदन करते आणि जोगेश्वरी माता त्यांच्याही चरणी मी वंदन करते. आणि जे काही तुमच्या लेखाप्रमाणे जे काही मी 4 शब्द सांगेन ते तुम्ही गोड मानून घ्याव्यात एवढीच मी आशा समजते. आणि मानून घ्याल तर हा महिलांचा कार्यक्रम आहे, म्हणूनच मी एका महिला संतांचीच ओळी घेतली आहे, कारण महिलांसाठी आजचा कार्यक्रम जरा विशेष आहे म्हणून. तर मी आजची जो ओळी घेतली आहे ती संत जनाबाईंची आहे. आणि संत जनाबाई या भक्त होत्या आणि आहेत. मी तर खोटं म्हणत नाही, त्या आहेत, कारण संत कधीही आपल्यातून जात नाही, ते आपल्यामध्येच असतात. कारण त्यांचा वारसा आपल्यामध्ये येत असतो, म्हणूनच आपल्यामध्ये भक्ती निर्माण होत असते आणि भगवत चिंतनामध्ये आपलं लक्ष लागत असतं. हे संतांमुळे, कारण संतांचं वाङ्मय जे आपल्याला त्यांनी आशीर्वाद म्हणून दिलेले आहे. जेव्हा ते आपल्या समोर येतात तेव्हा त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर असे प्रेमभक्तीमध्ये लीन असलेले भगवंताचे अत्यंत लाडके असे नामदेव नामदेव महाराजांच्या सानिध्यात असणाऱ्या संत जनाबाई यांचा हा अधिकार आहे, यांचा हा अभंग आहे. कोणी म्हणेल की जनाबाईंचा काय अधिकार, तर जनाबाईंचा फार मोठा अधिकार आहे. बघा, एखाद्या देवाची पूजा करतो, एखाद्या देवाला हात घालतो किंवा देवाला नैवेद्य दाखवतो, म्हणून तो देवाचा खरा भक्त होईल का? तर त्याला बघा, फक्त देवच नाही आवडत, तर त्याला देवाबरोबर इतरही आवडतात. म्हणजे बघा, त्याला त्याची मुलं आवडतात, त्याचं घर आवडतं, घरातली माणसं आवडतात, घरातले असणारे प्राणीही आवडतात. आणि हे सगळे आवडल्यानंतर देव आवडतो. म्हणजे काय, सगळ्यांना हृदयात जागा दिल्यानंतर राहिलेली जागा म्हणजे कोणाला? देवाला. पण खरे फक्त याच्यात मोडत नाही. आपण म्हणतो एखाद्याला देवाचं खूप वेळ आहे, तो रोज मंदिरात जातो, तो भरपूर स्तोत्र म्हणतो आणि त्याला भयंकर वेळ देवाचा वेळ आहे, तो रोज मंदिरात जातो. याचा अर्थ असा नाही की तो देवाचा भक्त आहे. देवाचा भक्त ची ही अशी व्याख्या आहे की आपण म्हणतो की याला देवाचं खूप वेळ आहे. म्हणजे एखाद्याला देवाचं वेळ असण्यापेक्षा देवाला ज्याचं वेळ असतं तो खरा भक्त. बरोबर ना? म्हणजे अशाच ह्या जनाबाई की देवाला त्यांचं वेळ होतं. अशा ह्या 2 जनाबाई आणि त्यांची कीर्ती काशीमध्ये असणारे संत कबीरांचं नाव ऐकून आहे का तुम्ही? संत कबीर यांच्यापर्यंत पोहोचली आणि संत कबीर जनाबाईंना भेटण्यासाठी पंढरपुरामध्ये आले. आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर त्यांनी विचारणा केली की संत जनाबाई कुठे आहेत, मी त्यांना भेटण्यासाठी काशीवरून आलो आहे. तेव्हा गावातल्या बायकांनी सांगितलं, अहो ती नसती संत, ती बसली असेल गोपाळपुरात गोव्याचं. आपण एक बाई दुसऱ्या बाईबद्दल चांगली बोलते का? नाही बोलत. आपण हे बदललं पाहिजे, बरोबर ना? कारण स्त्रीला पुढे घेऊ शकते, बरोबर ना? आणि घरामध्ये स्त्री नसेल तर ते घर कसं वाटतं? स्त्रीला म्हणून अनन्यसाधारण असं महत्व आहे. तेव्हा कबीर महाराज त्यांना इतकी भेटण्याची उत्सुकता होती की जनाबाईंना मी कधी भेटेल. कारण ते संत होते, त्यांनी असं ऐकलं होतं की स्वतः परमात्मा, स्वतः विठ्ठल जनाबाईंना भेटण्यासाठी येतो, मग मी त्यांची भेट घेतली पाहिजे. ही तळमळ त्यांना राहून देत नव्हती. म्हणून ते काय केलं, ते गोपाळपुरातून
नामदेवांच्या घरी गेले आणि नामदेवांच्या घरी विचारल्यानंतर त्यांनी अशी विचारणा केली की संत जनाबाई कुठे आहेत, मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. तेव्हा संत जनाबाई खरंच गोपाळपुरात गेल्या होत्या गोऱ्या वेचण्यासाठी, पण त्यांना ती तळमळ राहू देत नव्हती. तेव्हा त्या तेही गोपाळपुरात गेले. गोपाळपुरात गेल्यानंतर त्यांनी विचारणा केली की संत जनाबाई कुठे आहेत. तिथे असा जनांचा समुदाय जमला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं ते दोन बायका म्हणतायत ना, त्याच्यामधली एक जनाबाई. बायकांची भांडण चालू असेल तेव्हा किती जमा होतात ना, बघत की नाही. तेच सांगितलं एखाद्या कीर्तनाला चला, काय म्हणते हा हा थांबा, घराची कामं करून घेतो, आलो बघायला भांडण लागू द्या. घरातली कामं तशीच राहतात, पण पहिलं कुठे जातो आपण, आपल्याला काय महत्वाचं वाटतं, भांडण, बरोबर ना. काय महत्वाचं वाटतं पहिले, कीर्तन, भगवंत मार्ग महत्वाचं वाटतं. तेव्हा संत कबीर महाराज तिथे गेले आणि त्या दोन बायकांना विचारू लागले की तुमच्यातल्या संत जनाबाई कोण, मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे, मी काशीमध्ये राहतो, माझं नाव कबीर आहे. तेव्हा जनाबाई बरोबर जी भांडत होती ती त्यांना म्हणू लागली की आहो, तुम्ही ज्या जनाबाईंना शोधता आहात, ज्यांना तुम्ही संत म्हणत आहात, त्याच या भांडकुदळ जना. तेव्हा संत कबीर त्यांच्याकडे असे बघू लागले की मी ज्या संतांना भेटण्यासाठी आलो त्या इथे भांडण करतात. कारण संत कधी याच्यात बोलत नाही. तुम्ही कधी बघितलं का कुठले संत कोणाशी भांडण करतात, कारण ते अत्यंत मायाळू, अत्यंत शांत असतात. तेव्हा जनाबाईंकडे जेव्हा बघायला लागले तेव्हा जनाबाईंनी कबीर महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही असे का बघताय. तेव्हा महाराज म्हणाले की मी इथे आलो, माझं कष्ट फुकट व्हायला गेलं, कारण मला असं वाटलं तुम्ही खूप थोर संत आहात, तुम्हाला स्वतः बंद भेटण्यासाठी येतो, पण मी इथे आलो आणि माझे कष्ट व्हायला गेले. तेव्हा जनाबाई म्हणाल्या, बरं महाराज, आता तुम्ही इथे आलाच आहात तर आमची भांडणं मिटवा. तेव्हा कबीर महाराज म्हणाले की तुमची भांडण कशी मिटवणार. तेव्हा जनाबाई म्हणाल्या, महाराज नक्की काय झालं आहे, तर माझ्या गौऱ्या म्हणजे शेळी छोट्या छोट्या, तर जनाबाई म्हणाल्या माझ्या गौऱ्या या बाईने चोरल्या आहेत, पण ती म्हणते या माझ्या गौऱ्या नाही, तुझ्या गौऱ्या नाहीत, या सगळ्या माझ्या गौऱ्या आहेत. तेव्हा कबीर महाराज म्हणाले, हे बघ जनाबाई, गौऱ्या ह्या गौऱ्यासारख्या, त्याच्यातला मी फरक कसा ओळखू शकेन. तेव्हा जनाबाई म्हणाल्या, महाराज तुम्ही नक्कीच माझ्या गौऱ्या ओळखू शकाल. तेव्हा संत कबीर म्हणाले, कसं काय. तेव्हा जनाबाई म्हणाल्या, मी तुम्हाला खूप सांगते, ज्या गौरीतून विठ्ठल 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 असा ध्वनी येईल ती गौरी माझी. तेव्हा संत कबीर त्यांच्याकडे बघितले संत कबीरांनी आणि हसायला लागले. संत कबीर म्हणाले, अगं जना, कीर्तनात भजनात हरिपाठात बसणारी माणसं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, तुझ्या गौऱ्या कशा विठ्ठल विठ्ठल म्हणते. तेव्हा जी तिच्या बरोबर भांडत होती तिला तर असं वाटलं कधी गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात का. त्यामुळे ह्या सगळ्या गौऱ्या माझ्या. कबीरांना काही कळणार नाही. नक्की तेव्हा काय झालं होतं, ती जी भांडारी बाई होती तिने काय केलं होतं, खाली तिच्या गौऱ्यांचा थर, वर तिच्या गौऱ्यांचा थर आणि मध्ये जनाबाईंच्या गौऱ्या लावून ठेवल्या होत्या. तेव्हा जनाबाई म्हणे, कबीर महाराज मला माझ्यावर विश्वास आहे, मला माझ्या पांडुरंगावर विश्वास आहे, मला माझ्या नाम संकीर्तनावर विश्वास आहे, यातून विठ्ठलाचं नाव येणार. तेव्हा कबीर महाराज म्हणाले, तुम्ही म्हणताय ना तर मी नक्की बघतो. तेव्हा त्यांनी एक एक गौरी कानाला लावली आणि ऐकायला लागले. पहिला थर गेला निघून, पहिल्यापासून कशातूनच आवाज आला नाही. दुसरा थर चालू झाला, पहिली गौरी उचलली, कानाला लावली आणि त्यातून विठ्ठल 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 असा मधुर स्वर ऐकायला आला. तेव्हा त्यांनी तो स्वतःही ऐकला आणि भंडाऱ्या त्या स्त्रीच्या कानालाही लावला. तेव्हा ती स्त्री म्हणाली, खरंच या गौऱ्या कोणाच्या आहेत, जनाबाईंच्या आहेत, ऐकताय तुम्ही. तेव्हा जनाबाई म्हणाल्या, या गौऱ्या कोणाच्या आहेत, माझ्या आहेत. हे बघून संत कबीरांना इतका आनंद झाला आणि जनाबाईंबद्दलचा त्यांच्याबद्दलचा जो आनंद आहे तो इतका वाढला. त्यांनी सर्वप्रथम त्या गौरीला नमस्कार केला आणि नंतर जनाबाईंना नमस्कार केला. कारण बघा, ज्या संतांचा क्षणभरही त्या गौरीला स्पर्श होत असेल, ती जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये एक क्षणभर तरी त्या संतांचा सहवास घेतला पाहिजे ना, घेतला पाहिजे ना. म्हणून संतांचा सहवास हा आपल्या आयुष्यात अत्यंत मोलाचा असतो. म्हणून संतांचा सहवास घ्या.
याच्यानंतर जेव्हा संत कबीरांनी त्यांना नमस्कार केला तेव्हा संत कबीर म्हणाले की मी असं ऐकलं होतं की जनाबाई ही नामदेवांची दासी आहे, पण खरं तर मी म्हणेन की ही जनाबाई नामदेवांची दासी नाही तर सर्व संतांची काशी आहे. तेव्हा त्यांनी एक दोहा रचला, जनी जनी तो सब कहलाते नामदेव की दासी, कहत कबीरा ये नहीं दासी ये सब संतन की काशी. अशा या संत जनाबाई लहान होत्या, 5-6 वर्षाच्या होत्या, तेव्हाच त्या पंढरपुरात त्यांच्या आई वडिलांबरोबर गेल्या होत्या आणि त्या दासी म्हणून नामदेवांच्या घरी राहिल्या होत्या. तेव्हा काय होत्या, खूप लहान होत्या, 5-6 वर्षाच्या होत्या आणि त्या रोज कीर्तन ऐकत, नामदेवांचं रोज कीर्तन ऐकत. नामदेवांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या घरी ठेवून घेतलं होतं. तेव्हा त्यांच्या घरातले सगळे माणसं म्हणाले की अगं जनाबाई दिवसभर घरात असतेस, पण पंढरपुरातल्या मंदिरात काय विठ्ठलाचं दर्शन करायला येत नाही, तू चल आमच्या बरोबर. तेव्हा जनाबाई म्हणत की मी कशाला येऊ, मी रोज त्यांना माझ्या घरी बघते, जर विठ्ठल स्वतः माझ्या घरी येत असेल तर मी त्याच्या मंदिरात का जाऊ बरं. तेव्हा सगळे छोटी आहे म्हणून सोडून दे आणि स्वतःला दर्शनाला जा. एक दिवस काय झालं, आषाढीची एकादश होती. आषाढी एकादशी म्हणजे ना ज्या दिवशी आपली वारी असते त्या दिवशी जनाबाई सकाळपासून व्याकुळ म्हणे आज नामदेवरायांनी कीर्तन करायला नको, आज नामदेवरायांनी कीर्तन करायला नको, आणि त्या रडायला लागल्या. सगळेजण विचारत लागले, अगं जनाबाई तू असं का म्हणतेस की नामदेवरायांनी कीर्तन नाही करायला पाहिजे, अगं आजचा दिवस तर एवढा मोठा, मग कीर्तन तर झालंच पाहिजे ना. आणि त्यावेळेस नामदेवरायांचं कीर्तन म्हणजे कसं असं विचार करा, ते स्वतः संत, आणि संत जेव्हा भगवंतांना हाक मारतात तेव्हा भगवंत सगळं काही सोडून स्वतःच्या भक्ताला भेटण्यासाठी धावत येतात. आणि जेव्हा कीर्तन चालू होतं त्यावेळेस भगवंतांना काही धावलं नाही आणि भगवंत धावत कुठे आले, कीर्तनात आले. आणि जनाबाई मात्र रडू लागल्या. कीर्तन चालू आहे, इकडे जनाबाई रडतायत, कीर्तन चालू आहे, जनाबाई रडतायत. तेव्हा सगळ्यांनी विचारलं, अगं जनाबाई तू का रडतेस, अगं जनाबाई तू का रडतेस. तेव्हा त्या इतक्या रडत होत्या की त्यांना शब्द फुटत नव्हता. मग सगळे निघून गेल्यानंतर ही जनाबाई रडत होत्या. तेव्हा जनाबाईंना विचारलं, जनाबाई तुम्ही का रडताय, तुमच्या रडण्यामागचं कारण काय आहे, कीर्तन चालू झाल्यास तुम्ही रडता आहात. तर त्या म्हणाल्या, आज नामदेवरायांचं कीर्तन खूप सुंदर झालं. मग लोकांनी त्यांना सांगितलं, सुंदर कीर्तनामध्ये रडतात का. ते म्हणाले, नाही हो, पण माझा पांडुरंग परमात्मा आज दिवसभर मंदिरात उभा होता, आज लाखोनी लोक आले असतील, पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं असेल, त्यांना नमस्कार केला असेल, आज माझा पांडुरंग परमात्मा दिवसभर उभा आहे. कुणीतरी त्याला विचारलं असेल का, पांडुरंगा तू आज दिवसभर उभा आहेस, तुझे पाय दुखत असतील, तुझे पाय दाबू का, तुझ्या पायाला लोणी लावू का. अशा या संत जनाबाईंचा हा भाव विठ्ठल परमात्म्याने जाणला आणि विठ्ठल परमात्मा जनाबाईंना भेटण्यासाठी आले. कशी दिसतात हो विठ्ठल, तुळशी माळ गळा कासे पितांबर, असे हे रूप घेऊन जनाबाईच्या समोर उभी राहिले. आणि जनाबाईंना म्हणू लागले, अगं जनाबाई का रडते. ते बाबा जनाबाई म्हणाल्या, विठ्ठला आज तू दिवसभर उभा आहेस, तुझी कुणीतरी काळजी घेतली का, तुला कुणीतरी पायाला लोणी लावलं का, तुझे कुणीतरी पाय दाबले का रे. मला याची चिंता, कारण माझं तुझ्यावर अनन्य प्रेम आहे. आपण असं प्रेम कोणावर करतो भगवंतावर प्रेम, म्हणून तर आपल्याला तो भेटायला नाहीये. आपण कोणावर प्रेम करतो, आपण ज्याच्यावर प्रेम करतो की जो आपल्याला कधी ना कधीतरी सोडून जाणार आहे. पण हा पांडुरंग परमात्मा आपण जन्मल्यापासून आपला मृत्यू होईपर्यंत तो आपल्याला साथ देतो. पण आपण त्याला कधीतरी हाक मारतो का, फक्त आपण दुःखात हाक मारतो की बाबा पांडुरंगा असं झाले भाऊ. आपण कधीतरी म्हणतो का, पांडुरंगा आज माझ्या घरचा कार्यक्रम आहे, तू आला पाहिजेस ना, तू जेवला पाहिजेस. आपण म्हणतो का असं, आपण म्हटलं पाहिजे तेव्हा आपल्याला पांडुरंग परमात्मा भेटायला येईल. आणि हे संत असेच असतात, म्हणून तर ते संत म्हणतात, ते सर्वसामान्य म्हणत नाहीत, म्हणून तर ते माऊली म्हणतात, म्हणून तर आपण त्यांच्या पाया पडतो. असे हे संत आणि अशा संत जनाबाईचा अधिकार. आता काय व्हायला लागलं, रोज
पांडुरंग परमात्मा संत जनाबाईंना भेटायला यायला लागले आणि जनाबाईंना भेटायला आल्यानंतर आता ती छोटी 5 वर्षाची ती काय वेदमंत्र म्हणणार आहे का? नाही. जनाबाई विचारत, पांडुरंग तू आज काय जेवलास? पांडुरंग म्हणे, मी पुरणपोळी जेवलो. मग तू काल काय जेवला होतास? तुला काय प्रसाद दिला होता? मी पुरणपोळी खाल्ली. मग तू परवा काय खाल्लं होतंस? मी पुरणपोळी खाल्ली. अरे पांडुरंगा, तू रोज रोज हाच भाऊ खाऊन कंटाळत नाहीस का? तेव्हा पांडुरंग परमात्मा म्हणाले, अगं जनाबाई, सगळे माझे जे भक्त आहेत ते भक्तांना माहिती मला पुरणपोळी आवडते, त्यामुळे ते मला जे भक्तीने देतात त्याचा मी स्वीकार करतो आणि मला त्यांचा हा भाव आवडतो. तेव्हा जनाबाई म्हणू लागल्या की पांडुरंगा, मी तुझ्यासाठी काहीतरी करू, तू खाशील का? आपण काय स्त्रिया कशासाठी असतो? आपण काय म्हणतो, तुम्ही वर्ष काय करा, पहिलं खाऊन घ्या आणि मग तुमची कामं करा. आणि मग काय झालं, जनाबाई म्हणाल्या, मी जेवण बनवते, तुम्ही जेवून घ्या, तुम्ही प्रसाद खाऊन घ्या. तेव्हा विठ्ठल परमात्मा म्हणाले, जनाबाई तू बनवशील जेवण? तेव्हा जनाबाई म्हणाला, हो हो विठ्ठला, मी नक्की बनवेन. जनाबाई एवढ्या 5-6 वर्षाच्या, तेवढे तुझे एवढी उंची हात, तू ह्याच्यातून कसं माझ्यासाठी जेवण बनवणार? तेव्हा जनाबाई म्हणाल्या, मी बनवणार ना. तेव्हा मग विठ्ठल त्यांच्याशी बोलत राहिले आणि जनाबाईंनी सामग्री सगळी गोळा केली, चूल पेटवली. चूल पेटवल्यानंतर जनाबाई म्हणाल्या, अरे विठ्ठला, मी एकटीच काम करते, तुला माझा नाही कळवळा येते का? जा बरं जळण घेऊन ये. आपण सांगू, विठ्ठलाला सांगू आपण जळण घेऊन ये, एवढा अधिकार आहे बघा त्याचा. ते जळण घेऊन आले. जनाबाईंनी भाकरी केली, विठ्ठलाने भाजली, दोघांनी बसून जेवण केलं. असं आता रोज व्हायला लागलं. आणि हळूहळू भगवंतांना जनाबाईंमध्ये एवढं प्रेम व्हायला लागलं की जनाबाई भगवंत एकही दिवस जनाबाईंना भेटण्याशिवाय राहिला. मग एक दिवस रुक्मिणीबाई मंदिरात आल्या. रुक्मिणी मला त्या मंदिरात आल्या, भगवंतांना भेटण्यासाठी आल्या. भगवंतांना विचारलं की भगवंताच्या बाहेर असणाऱ्यांना विचारलं की भगवंत कुठे आहेत? तेव्हा भगवंत आतमध्ये नाही, तर बघतात तर काय भगवंताची माहिती. तेव्हा जनाबाईंकडे ते गेलेले. तेव्हा दुसऱ्या दिवशी रुक्मिणी मातेनी त्यांना भेटले आणि विचारलं की विठ्ठला, तुम्ही रोज संध्याकाळी कुठे जाता? रोज रात्री कुठे जाता? मी रोज येते, मी रोज बघते, तुम्ही काही मला इथे दिसत नाही. तेव्हा विठ्ठल परमात्मा म्हणाले, अगं गोपाळपुरात माझी एक भक्त आहे आणि ती माझ्यासाठी सुंदर सुंदर असा प्रसाद बनवते आणि मी त्याने तृप्त होतो. ती रोज माझ्यासाठी नवीन काहीतरी म्हणते आणि मला तिच्या हातचा प्रसाद खायला खूप आवडतो. तेव्हा रुक्मिणी माता म्हणाला, विठ्ठला, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. बघा, तुम्हाला पंचपक्वान्न मिळतं, बरोबर मिळतं ना? कृष्णाचा जो प्रसाद असतो तो काय असतो, 56 भोग असतात. तुम्हाला सोन्याच्या ताटामध्ये ते जेवण वाढलं जातं, प्रसाद दिला जातो, पण हे सगळं तुम्ही बाजूला सारून एका भक्ताच्या घरी जाऊन तुम्ही कसं जेवू शकता? तेव्हा भगवंत म्हणाले की रुक्मिणी देवी, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण मी अन्नाचा भोग केला नाहीये, तर मी भक्तीचा भोग केला आहे. जो कोणी मला भक्तीने बोलवतो मी त्याच्याकडे धाव घेऊन येतो. अशा ह्या संत जनाबाई आणि अशा ह्या संत जनाबाई आहेत. त्यांना असं वाटायला लागलं की या जन्मामध्ये जो आपला हा मनुष्य देह आहे, या जन्मामध्ये येऊन लोकांना काहीतरी 4 महत्वाच्या आणि ज्या त्यांनी त्यांचं आयुष्य त्यांच्या या योनीमध्ये मिळालेला जन्म उद्धार करावा, यासाठी त्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे. असेच हे संत असतात बघा. जेवढे काही संत असतात ना, ते प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला हा जन्म बघा 84 लक्ष योनी आहे. या लक्ष योनीतून फक्त एक योनी असते, ती फक्त मनुष्याची असते आणि त्या योनीतच उद्धार आपण आपला स्वतःचा उद्धार करू शकतो. तुम्ही म्हणाल यातच कसा उद्धार करू शकतो? बघा, दुसरे जीव आहेत, कुत्रा आहे, कुत्रा वाचू शकतो का? हो. लिहू शकतो का? पठण करू शकतो का? करू शकतो. मनन चिंतन करू शकतो का? देवाचं नामस्मरण करू शकतो का? नाही करू शकत. पण आपण करू शकतो ना. आपल्याला फक्त मनुष्यालाच देवाने वाचा दिली आहे, बरोबर ना? म्हणून काय करावं? हरी बोला नाही तरी बोला, उगाची गलबला करू नका. म्हणजे इकडचं तिकडचं बोलू नका. काय बोला? विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. असं आहे का? मला आवाजच नाही, मला माझंच आवाज येतो. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. पुरा पुंडली वरदायिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. अशा या संत जनाबाई आणि जे असे संत असतात ना, त्यांना सतत असं वाटत असतं की जे आपल्या मागून येणार आहेत, जे भगवंताचे दास आहेत, जे भगवंताचे प्रेमी आहेत, जे वारकरी आहेत, जे भगवंताला प्रिय आहेत, त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःच्या देहाचा, या नरदेहाचा उद्धार करावा. यासाठी त्यांनी स्वतः काहीतरी करून, काहीतरी नवनवीन अशा गोष्टी करून आपल्याला त्यांच्या आयुष्यातून असे बोध देतात की ते आपण अनुभवावेत आणि आपण ते आपल्या आयुष्यात आणावेत. बघा, ज्ञानेश्वर स्वामींनी काय दिली? ज्ञानेश्वरी दिली, अनुभवामृत लिहिलं, चांगलं 65 दिली, हरिपाठ लिहिला, तुकाराम महाराजांची गाथा आहे, रामदास स्वामींचा दासबोध आहे, नामदेव महाराजांची गाथा आहे, रामायण आहे, भागवत आहे, श्रीमद भागवत आहे. हे सगळं तुम्ही वाचा. यांनी काय होईल? हे भगवंतांनी आपल्याला दिलं आहे, कारण आपण आपला उद्धार करावा. आणि हे संत म्हणजे भगवंतच. संत म्हणजे कोण आहे? माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत असंच लिहितात की भगवंत काय म्हणतात? संत ही माझी रूपणी, म्हणजे देवाची रूप म्हणजेच कोण आहे? तो संत आहे. म्हणून त्यांना देवापेक्षा कधीही कमी लेखायचं नाही. देव आपल्याला देतो, पण संत आपल्याला मिळवून देण्याचे सामर्थ्य देतात. देवाजवळ आपल्याला काय करायला लागतं? नमस्कारायला असतं. पण संतांच्या समोर नुसतं असं जरी केलं तरी संत आपल्यावर काय होतात? खुश होतात. तुला काय पाहिजे ते घे. हे एवढं सामर्थ्य कोणाजवळ असतं? संतांजवळ असतं. म्हणून संतांनी जे आपल्याला मार्ग दिले आहे त्या मार्गानेच आपण चाललं पाहिजे. बघा, आपले शिवाजी महाराज ही संतांचे अत्यंत लाडके होते. तुकाराम महाराजांचे अत्यंत लाडके होते. जेव्हा दुष्काळ पडला होता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, जेव्हा तुकाराम महाराज होते तेव्हा 12 वर्षाचा दुष्काळ पडला होता. आणि या दुष्काळामध्ये अशी वेळ आली होती की तुकाराम महाराजांची पहिली पत्नी आणि त्यांचा मुलगा मृत्युमुखी पडले. आणि तेव्हा ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळाली. आणि शिवाजी महाराजांना कळाल्यानंतर शिवाजी महाराजांनी बैलगाड्या भरून अन्न, वस्त्र, धन, धान्य त्यांना पाठवून दिलं. आणि तुकाराम महाराजांना असं सांगितलं की आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही सुखी राहावं. तेव्हा ते सगळं तुकारामांनी बघितलं आणि तुकाराम महाराज म्हणाले, हे मला नको, हे तुम्ही घेऊन जा. तेव्हा मावळ्यांनी सांगितलं की महाराज, हे तुम्ही सुखी व्हावे त्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी दिलं आहे. तेव्हा ते म्हणाले, हे सगळं पापाचं मूळ आहे. हे जे धन आहे ते पापाचं मूळ आहे. बघा, आपल्याकडे भरपूर पैसा आहे, भरपूर धन आहे,
पण जर ते आपण परमार्थाला लावलं नाही, समाज कल्याणासाठी लावलं नाही, योग्य मार्गाला लावलं नाही, तर ते नक्कीच पापी मार्गाला जाणार. बघा, ज्याच्याकडे सत्कर्म नाहीये, ज्याच्याकडे सद्भाव नाही, त्याच्याकडे पैसा असून सुद्धा तुम्ही कधी बघितलं का त्याचं नाव राहिले? ज्याच्याकडे पैसा नाहीये पण तो सत्कार्य करतोय, तो भगवंताची भक्ती करतोय, तो गेल्यानंतरही त्याचं नाव होतंय. बरोबर ना? म्हणून काय करा, सन्मार्गाला लागा. पैसा असेल तरी त्याचा वापर कुठे केला पाहिजे? थोडा तरी आपल्या चांगल्या मार्गासाठी केला पाहिजे. मी म्हणते, तुम्ही 10 रुपये कमवताना त्यातल्या 1 रुपयाचं दान करा, काही अन्नदान करा. 1 रुपया, 1 रुपयाचं चॉकलेट कुठल्याही मुलाला द्या. दान झालं की नाही आपल्याकडून? दान हे सगळ्यात मोठं फळ असतं आणि पुण्यही असतं. म्हणून दान करा, कुठेही करा पण दान करा. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, हे तुम्ही घेऊन जा, मला काही हे नको. तेव्हा स्वतः शिवाजी महाराज त्यांना भेटण्यासाठी आले आणि शिवाजी महाराजांनी सांगितलं की महाराज, आमची अशी इच्छा आहे की या दुष्काळामध्ये तुम्ही सगळं काही हरवलं, आमची अशी इच्छा आहे की तुम्ही सुखी व्हावं. तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, मला हे काही नको, मला फक्त एकच हवं. कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे घ्यायची आस, तेने आम्ही सुखी. आम्हाला बाकीचं काही नको, काय करा, व्रत करा, एकादशीचं व्रत करा, तुळशी माळ घाला आणि हरीचे काय करा तुम्ही? भक्त व्हा. हरी आणि हर वेगळे नाही, फक्त त्याच्यामध्ये एका मात्रेचा फरक आहे. हरी आणि हर. हर हा हरीचं नामस्मरण करतो आणि हरी हे नेहमी हराचं नामस्मरण करत असतात. दोन्ही एकच आहेत, दोन्ही भिन्न नाहीत. जरी रूपाने वेगळे असले तरी देहाने देखून एकच आहे. एकाचा आत्मा दुसऱ्यात आणि दुसऱ्याचा आत्मा एकामध्ये, असे दोन्ही अभिन्न नाहीत तर भिन्न आहेत. म्हणून काय करा, नामस्मरण करत जा. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले, ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणाल तसं. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले की मला तुमच्याकडून दीक्षा हवी. बघा, एखादा माणूस खूप मोठा असेल, संत असेल आणि त्यांच्याकडे आपण दीक्षा मागण्यासाठी गेलो तर ते काय म्हणतात, तुम्ही दुसरीकडे जा, मी तुम्हाला दीक्षा देणार नाही. म्हणजे स्वतःचा अधिकार ते दुसऱ्यांना देतात का? नाही. पण संत तुकाराम म्हणाले, तुमचा जन्म याच्यासाठी नाही, तुम्हाला राज्य चालवायचं आहे, स्वराज्य घडवायचं आहे. तुमचे जे गुरु आहेत ते सज्जनपणावरती आहेत, तुम्ही त्यांना भेटा. त्यांना भेटल्यानंतरच तुम्ही स्वराज्य स्थापन करू शकता, असे हे तुकाराम महाराज. आणि त्यांनी जो काही आपल्याला उपहार भेटला होता तो सगळा परत शिवाजी महाराजांना देश घातला. असेही संत असतात की ते आपल्या रोजच्या त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दाखवून देतात की मनुष्याने कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, हे ते त्यांच्या प्रत्येक क्षणाक्षणातून सांगत असतात. मीराबाई तुम्हाला माहिती आहे का? मीराबाई, संत मीराबाई, संत मीराबाई जेव्हा संत मीराबाईंचं लग्न झाल्यानंतर जेव्हा नवीन नवरी दारात येते तेव्हा दरवाजा अडून कोण उभी असते? नंद. तेव्हा संत मीराबाई आहेत, त्यांच्या नंद दरवाजात उभ्या राहिल्या आणि त्या म्हणाल्या मीराबाईंना की मीराबाई, तुम्ही इतके श्रीमंत आहात, श्रीमंत घराण्यातून आला आहात आणि भोज राजाच्या तुम्ही पत्नी झाल्या आहात, तर तुम्ही मला असा अलंकार द्या की त्याची मूल्यता, त्याचा मोलभाव दुसऱ्या कशाशी होता कामा नये आणि तो अत्यंत मूल्यवान दागिना असावा. तेव्हा मीराबाईकडे एक छोटीशी पोटली होती. त्या पोटलीमध्ये त्यांनी हात घातला आणि छोटीशी माळ काढली आणि त्यांच्या नंदेच्या हातात दिली आणि त्यांची नंदेने बघितलं, हे काय दिलं तुम्ही मला? तेव्हा त्या म्हणाल्या की हाच हा अमूल्य ठेवा आहे. तेव्हा त्याची नंद म्हणाली की लाकडाची माळ मी काय करू, हा काही अमूल्य दागिना नाहीये. तेव्हा मीराबाई म्हणाल्या, बघा, तुमच्याकडे कुठलंही रत्न असो, हिरा मोती चांदी सोने काही असो, तुम्ही पाण्यात टाका, ते पाण्यावर तरंगेल का? तरंगेल का? पण जर तुम्ही तुळशीची एक छोटंसं लाकूड जरी पाण्यावर टाकलं तर ते तरंगेल का? म्हणूनच हा भवसागर जर आपल्याला तरुण जायचं असेल, भवसागर म्हणजे काय, तर हा संसारालाच भवसागर म्हणतात. जर हा तरुण जायचं असेल तर या लाकडाची तर आपल्याला साथ हवी ना.
तरच आपण काय करू, भवसागर करत जाऊ, तर काय होईल, इथेच गटारा खात राहू, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम, हेच आपण करत राहू. आणि मग काय होईल, आपल्याला भगवंत प्राप्ती मिळेल का? नाही. म्हणून काय केलं पाहिजे, प्रत्येकाला मी निवेदन करेन की जेवढं होऊ शकेल तेवढं भगवंताचं तुम्ही करा. जरी तुम्ही माळ नाही घातली, पण जेवढं होऊ शकेल तेवढं नामस्मरण करा, भगवंताच्या जवळ आणि स्वतःला पुण्य करून घ्या. असे हे संत असतात. आणि तेव्हा मीराबाई त्यांनी, आता तुम्ही विचार करा, एखादा जर देह गेला, मृत्यू आला, तर त्याच्यावर राहिलेला दागिना पूर्णपणे काढून घेतात ना. कानातला अडकलं असेल तरी काय करतात, कापून घेतात. पण ही एवढीच माळ शेवटपर्यंत आपल्या बरोबर ही काढून घेतात का? नाही घेत. त्याच्यात सोन्याचा मणी असेल तरी काढून घेतील, पण हे काही काढणार नाही. ही एवढी पवित्र आहे. जेव्हा माणूस मृत्युमुखी पडतो तेव्हा त्याच्या तोंडामध्ये काय देतात, तुळस देतात. का देतात? पवित्र आहे, ती पवित्र आहे. बघा, मनुष्याने आयुष्यभर इतकी वाईट कर्म करू दे, पण शेवटी तो जेव्हा जातो तेव्हा त्याच्या तोंडामध्ये काय घडतं, तुळशीचा एक छोटस पान, म्हणजे एका छोट्याशा पानामध्ये इतकी पवित्रता असेल, तर या तुळशीच्या मण्यांमध्ये किती पवित्रता असेल. म्हणून काय करा, माळ घाला. माळ घाला. माळ नाही घातली तर स्वतःची हृदयाची पवित्रता ठेवा. ते माळेप्रमाणे चालेल. पवित्रता जरी ठेवली, म्हणजे कोणाशी कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाबद्दल वाईट मनात विचार आणू नका, सगळ्यांचं चांगलंच होऊ दे, सगळ्यांचं सगळं काही व्यवस्थित होते. आपण काय करतो, स्त्रियांचं तिचं बरोबर ना, असं झालं पाहिजे का? प्रत्येकाच्या मनात इतकं पवित्रता पाहिजे, इतकी पवित्रता पाहिजे की त्या देवाला परत वाटलं पाहिजे. जसे श्रीकृष्ण भगवान पांडुरंग परमात्मा जसे आहे, तसे असं त्यांना वाटलं पाहिजे की इतकी शुद्धता आहे, मी ह्या गावात का जाऊ नये, यावं असं वाटतंय ना, ह्या गावात पांडुरंगाने यावं असं वाटतंय का? मग स्वतःची शुद्धता ठेवा, मन शुद्ध ठेवा, एकमेकांबद्दल चांगले विचार करा. हेच भगवंताला प्रिय. भगवंत असं नाही म्हणत की तू रोज मला काय दे, नैवेद्य दे, बरोबर ना, रोज ये मला हार घाल, कुठला तरी देव म्हणतो का? नाही म्हणत. त्याला फक्त पवित्रता पाहिजे. मनुष्याचा देह हा काय असतो, पवित्रतेसाठीच असतो. इतर जीव जंतू प्राणी पक्षी नाही करू शकतो. माझी एवढी तळमळ काय, कारण हा देह एकदाच मिळणार आहे, हा देह परत नाही मिळणार आहे. आणि हे आयुष्य इतकं भरभर जाते, इतकं भरभर जाते की आपल्याला ते परत, आता वेळ गेला, 5 मिनिटं वेळ गेला, परत आमचं आयुष्य नाही होऊ शकत. म्हणून प्रत्येक क्षण हा मोलाचा आणि प्रत्येक क्षणात नामस्मरण करा, देवाचं नाव घ्या. प्रत्येक कृत्य करताना देवाला अर्पण करा. एखादी समजा चपाती करतोय, चपाती करता करता विठ्ठलाचं नाव घ्या. जो खाणार आहे त्याच्या मुखातही विठ्ठल विठ्ठल नाम जाईल ना. तुमचा जो कुठला देव असेल त्या देवाचं नाव घ्या, त्याच्या मुखात काय जाईल, विठ्ठल विठ्ठल जाईल. जेव्हा विठ्ठल विठ्ठल मात्र त्याच्या तोंडात जाईल तेव्हा काय होईल, त्याच्या तोंडातून पण काय गेलं, मग घरात भांडण, तंटा, राग असं होईल नाही होईल. कुठलंही काम करताना, कुठलंही कार्य, छोटं मोठं, झाडू मारताय, आता आपण स्त्री आहोत, आपल्याला घरातली सगळी कामं करण्याचे काय बंधन आहे, बरोबर ना, केलीच पाहिजे. आपण नाही केली तर सगळे उपाशी, बरोबर ना. कोण करता का दुसरी, करतात, तुमच्या घरात करतात सगळे, नाही करत. मग आपण जे काही काम करू त्या कामामध्ये जे काही काम केले, आता भगवंताला सांगितलं की हे काम केलं तर मी तुला अर्पण करते. माझी पहिली चपाती, चपातीचा पहिला घास मी तुला अर्पण करते. तो येणार का खायला, खायला नसतं तर अवघड झालं असतं, केलंच नसतं बाई कधी, केलं असतं का? हा रोजच येतो खायला घरी, म्हटले असते ना. तो काय भावाचा भुकेला आहे, एक घास दिला की आपल्याला अवघड आहे का? दिलं पाहिजे ना. जे काय करू ते भगवंताला अर्पण करू. म्हणजे आपण कसं होतंय, समजा एखादी गोष्ट आपण देवाला अर्पण केली, अर्पण केल्यानंतर आपण हा विचार करू ना, हे देवाला देतोय, हे चांगलंच दिलं पाहिजे, बरोबर ना. हे पुण्याचंच असलं पाहिजे. आपण जर मनात फुकट कारस्थानी घेऊन जर एखादी गोष्ट केली तर ते देवाला मान्य होईल का? नाही होणार. म्हणून नामस्मरण करा, की आपल्या मनात ते येणारच. असेच हे संत मंडळी असतात.
आणि मग जनावरांना असं वाटायला लागलं की मनुष्य आहे, मनुष्य देह जो आहे, या मनुष्य देहाने शरीरात येऊन, या मनुष्याच्या शरीरात येऊन स्वतःला तारून दिलं पाहिजे, स्वतःला या भवसागरातून पलीकडे नेलं पाहिजे. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर मी ही 4 चांगल्या गोष्टी या लोकांना सांगितल्या पाहिजे. तेव्हा जनाबाई काय सांगतात, वाचावी ज्ञानेश्वरी. त्या काय वाचायला सांगतात? बरं, त्या ज्ञानेश्वरी का वाचायला सांगतात? ज्ञानेश्वरी सर्वसामान्य नाही बरं का. ज्ञानेश्वरी इतकी महान आहे, त्याचं सामर्थ्य इतकं मोठं आहे, मोक्ष देण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीत आहे. अशी ज्ञानेश्वरी आहे. बघा, वेद आहे, अनंत वेद आहे, आणि त्या अनंत वेदाचं जे सार आहे ते महाभारत आहे. आणि महाभारताचं संपूर्ण सार म्हणजे 700 श्लोकांची गीता. गीता तुम्हाला माहिती आहे ना? 700 श्लोकांची गीता. आणि या 700 श्लोकांच्या गीतेवर केलेली टीका म्हणजे कोण आहे? ज्ञानेश्वरी. ही ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली. आणि बघा, जेव्हा भगवंत निद्रिस्त होते, ज्या वेळेस ते निद्रिस्त होते, तेव्हा श्वासावाटे त्यांच्या जे निघाले ते वेद, पण निस्तिभक्त असे जे शूर क्षत्रिय संकट समयी अर्जुनाला स्वतः श्री भगवानांनी स्वतःच्या मुखावाटे जे सांगितले म्हणजे ती गीता. अशी ही गीता. आणि अशा गीतेवरती माऊलींनी काय केलं? ज्ञानेश्वरी लिहिली. अशी ही ज्ञानेश्वरी आहे. हिचं इतकं सामर्थ्य आहे ना, जरी तुम्ही अख्खा ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही वाचला ना, तरी एक तरी ओवी वाचा. नामदेव महाराज म्हणतात, गीता अलंकार श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. बघा, ज्ञानेश्वरी हे नाव माऊलींनी ठेवलेलं नाहीये. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला, हा तुम्हाला माहिती असेल ना. पण त्याचं नाव ज्ञानेश्वरी हे नाव ज्ञानेश्वरांनी लिहिलं नाही. ज्ञानेश्वरांनी त्यांना धर्मकीर्तन म्हटले. तर नामदेव महाराज आहे, नामदेव महाराजांनी त्यांना कुठे ज्ञानदेवी म्हटलेलं आहे, निगमवल्ली म्हटलेलं आहे, ब्रह्मानंद लहरी म्हटलेलं आहे. पण ज्ञानेश्वरी हे नाव ज्ञानेश्वरीला कुणी दिलेलं आहे? जनाबाईंनी दिलेलं आहे. वाचावी, ही ओवी तुमची आज पाठ झाली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी. सोपी आहे, कारण हे आपल्या आयुष्यात जेव्हा आपण छान ऐकतो ना, ते आपल्या कानातून आपल्या कुठे जातं? मनात जातं. आणि मन आतून कुठेतरी सांगत असतं की जे ऐकलंयस ना ते कर, जे ऐकलंयस ना ते कर. जर ते चांगलं असेल तर करायचं ना. म्हणून काय करा? ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी सर्वसामान्य नाही. आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली तेही सर्वसामान्य नाही. ज्ञानेश्वर महाराज हे अत्यंत योगी असे, योगी पावन मनाचा. कोण? ज्ञानेश्वर माऊली. योगी पावन मनाचा असे हे ज्ञानेश्वर माऊली आहेत. बघा, उपजता ज्ञानी हे वर्ग जाणूनी, आले लोटाकडे चांगले. चांगले महाराज माहिती का? चांगले महाराज त्यांचं किती वय होतं? 1400 वर्षाचे ते होते. त्यांच्याकडे इतकी सिद्धी होती की मृत्यूचा काळ आला, 100 वर्षाचं त्यांचं आयुष्य असायचं. मृत्यूचा काळ आला की ते समाधीस्थ व्हायचे, आणि समाधीस्थ व्हायचे आणि मृत्यूचा काळ निघून गेला की 6 महिन्यानंतर ते परत समाधीतून बाहेर यायचे. असं त्यांनी 1400 वर्ष पुढे ढकलली होती. आणि काय व्हायचं, त्यांच्याकडे इतक्या सिद्ध्या झाल्या. 1400 वर्षामध्ये 1400 सिद्ध्या त्यांच्याकडे आल्या होत्या. आणि 1400 नव्हे, 14 सिद्ध्या त्यांच्याकडे आल्या होत्या. आणि त्या सिद्धीतून ते मृत्यू पडलेल्या माणसांनाही काय करायचे? जिवंत करायचे. जेव्हा ते समाधीस्थ व्हायचे तेव्हा आसपासच्या गावामध्ये जी माणसं कोणी जे मृत्युमुखी पडलेत ना, ते देह आणून चांदेवाच्या समोर ठेवायचे. आणि चांदेव जेव्हा महाराज त्यांच्या समाधीमधून बाहेर यायचे तेव्हा ते त्यांना काय करायचे? सिद्धीतून जिवंत करायचे आणि ते त्यांच्या घरी जायचे. एकदा पैठणवरून ही चौघही म्हणजे कोण? निवृत्ती महाराज, ज्ञानदेव महाराज, सोपान महाराज आणि मुक्ताई माता असे 4 जण पैठणवरून आळंदीला येत होते. आणि आळंदीला येताना म्हणाले, यांना असं कळालं की चांगदेव असे थोर सिद्ध आपल्याला इथे आलेले आहेत. तेव्हा यांना असं वाटू लागलं की आपण त्यांच्या दर्शनासाठी गेलं पाहिजे. तेव्हा काय कळलं की ते दर्शनासाठी गेले. ते
चांगदेव महाराज आहेत ते असे थांबले होते, योगी होते, डोळे बंद होते आणि त्यांचे जे दास होते, त्यांचे जे सेवक होते ते त्यांची सेवा करत होते. कारण ते काय करायचे, 6 महिने पूर्ण काळ न डोळे उघडता स्वतःच्या श्वासावरती नियंत्रण ठेवून ते श्वास नाही घ्यायचे. कारण श्वासावरती मनुष्याचं आयुष्य असतं माहिती आहे तुम्हाला. जेवढा श्वास तेवढाच मनुष्य जिवंत. श्वास संपले मनुष्य संपला. म्हणून ते काय करायचे, ते श्वासांना रोखून ठेवायचे आणि काय करायचे, 6 महिन्यानंतर ते समाधीमधून बाहेर यायचे आणि सगळ्यांना जिवंत करायचे. आणि असं ते 6 महिन्यानंतर जिवंत झाले आणि जिवंत नाही, समाधीतून बाहेर आले आणि त्यांनी बघितलं तर समोर कोणच नाही. असं पहिल्यांदाच झालं की समाधीतून बाहेर आल्यानंतर एकही मृतदेह बाहेर नाहीये. तेव्हा त्यांनी त्यांच्या जे सेवक होते त्या सेवकांना विचारलं की यावेळेस 6 महिन्यात तुम्ही मृत्युमुखी नाही पडलं का? तेव्हा मग त्यांनी म्हणाले नाही महाराज, मृत्युमुखी पडले होते, पण अशी छोटीशी मुलगी होती 14 वर्षांची आणि हे किती 1400 वर्षाचे. आणि मुक्ताबाई किती वर्षाच्या होत्या, 14 वर्षाच्या. त्यांनी काय केलं, छोटस कुत्र्याचा मृत्यू होता, त्यांनी त्या पहिल्यांदा त्याला जिवंत केला आणि सगळ्या देहानं त्यांनी काय केलं, जिवंत केलं. तेव्हा असं असतं, मोठ्या माणसांनाच मोठ्या माणसांचा अधिकार कळतो. तुम्हाला आम्हाला नाही कळणार कारण आपण त्या योग्यतेचे नाही होत. संतांना संतांचा अधिकार कळतो. तेव्हा चांगदेव महाराज म्हणाले की मला त्यांना भेटायला गेलं पाहिजे, माझ्याकडे सिद्धी आहे, अशी सिद्धी कोणाकडे आहे मला ते बघितलं पाहिजे. ते एक तर मी 1400 वर्षाचा, मी एवढं तप केलं, एवढं मी सामर्थ्याने एवढं तप केलं, त्याच्यानंतर मला एवढी सिद्धी प्राप्त झाली. अशी कोण 14 वर्षाची मुलगी आहे की तिच्याकडे एवढी सिद्धी आहे, हे मला बघायला गेलं पाहिजे. तेव्हा तिथले जे त्यांचे जे सेवक होते, दास होते, त्यांनी सांगितलं महाराज आता तुम्ही जातच आहात तर काय करा, आपल्याकडे जे काही भारी भारी आहे ते घेऊन चला, म्हणजे काय तुमचा छाप पडेल. बघा आपण जेव्हा संतांकडे जातो, देवाकडे जातो, तेव्हा आपण कसं केलं पाहिजे, नम्रतेने केलं पाहिजे ना. आपण असं मी खूप शिकले, मी तुमच्या काय पाय नाही पडला असं जायचं का, असं जाता येतं का आपल्याला? कोण आहेत ते भगवंत, ते संत आहेत, आपल्यापेक्षा जास्त ज्ञान त्यांना आहे. फक्त ज्ञानी मनुष्य संत असू शकतो का? ज्यांच्याकडे सिद्धी असते, ज्यांच्याकडे किती ताकद असते, त्यांनाच आपण काय म्हणतो, संत म्हणतो. ज्यांचा इंद्रियांवर ताबा असतो त्यांनाच काय म्हणतो आपण, संत म्हणतो. आणि असेच हे संत जेव्हा चांगदेव महाराज त्यांना भेटायला गेले तेव्हा ते कशावर बसून गेले होते मला माहितीये का? बरोबर वाघावर बसून गेले ते. त्यांनी हातात काय घेतलं होतं, सापाची काठी. आणि हे असे निघाले, मागे एवढी माणसं, मागे त्यांचे दास आणि हे महाराज सिद्धी प्राप्त झालेले, त्यांचे खूप सारे लाखोनी भक्त. आणि इकडे ही 4 जण मस्त बाहेर, छान अशी बाहेर एक भिंत होती, कोवळं ऊन पडलेलं आणि त्या उन्हामध्ये ऊन घेण्यासाठी हे 4ही जण बसले होते. आणि या 4ही जणांना तिथले गावकरी आले आणि म्हणाले की महाराज, तेव्हा कारण सगळ्यांना त्यांची विनंती कळाली होती, त्यांना सांगू लागले की महाराज तुम्हाला भेटण्यासाठी चांगदेव महाराज येत आहेत. तेव्हा निवृत्ती दादा म्हणाले, निवृत्ती महाराज म्हणाले, ज्ञाना जेव्हा संत आपल्याकडे भेटायला येतात तेव्हा आपण त्यांची वाट बघू नये, आपण त्यांना घ्यायला गेलं पाहिजे, त्यांना भेटायला गेलं पाहिजे. तीच काय असते, नम्रता असते. नाहीतर आपल्याकडे संत येतात, आपल्याकडे बसतायत, महाराज असं चालेल का? आपल्याकडे काय असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे. नम्रता हाच खरा दागिना आहे. तुम्ही बघा, एखादा माणूस खूप शिकलाय पण त्याच्याकडे नम्रता नाही, लोक जातील का त्याच्याकडे? जर एखादा काही शिकलं नाहीये पण त्याच्याकडे खूप नम्रता आहे, प्रत्येक माणसाला तो नम्रतेने प्रणाम करतो, सगळ्यांची काळजी घेतो, आपण त्याला किती महान समजतो ना. म्हणजे शिक्षण, मी असं म्हणत नाही शिक्षण घेणं म्हणजे वाईट आहे, आणि मी पण शिकलेली आहे, माझ्या घरातही चांगलं शिक्षण आहे. पण असं मी म्हणत नाही की शिक्षण घेणं हे वाईट. पण शिक्षणाबरोबर काय करतो आपल्याकडे संत संगताने काय पाहिजे, बरोबर. आणि तेव्हा स्वतः यांनी काय सांगितलं हो, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले चल ग भिंती, फक्त 2 शब्द बोलले, चल ग. या 2 शब्दांवरती भिंत चालू लागली. आणि तेव्हा चांगदेवांनी बघितलं
की भिंत स्वतः चालत येत आहे. तेव्हा चांगदेव म्हणाले की माझ्याकडे एवढी सिद्धी आहे की मी प्राण्यांवरती काय करू शकतो, त्यांना वश करू शकतो. पण हे असे मोठी सिद्ध आहे की निर्जीव असताना, तिच्यामध्ये जीव नसताना ते काय करू शकतात, त्यांच्यामध्ये जीव घालू शकतात. एवढे मोठे कोण असू शकतात, संतच असू शकतात. त्यांनी हातातलं सगळं सोडलं, वाघावरून खाली उतरले आणि धावत कोणासमोर गेले हो, ज्ञानेश्वर माऊलीच्या समोर गेले. आणि काय केलं, त्यांनी साष्टांग नमस्कार केला. पण माऊली हे माऊलीच, त्यांनी उठवलं, हात हातात घेतला, प्रत्येकाला उठवलं आणि मग काय केलं, एकमेकात काय झाली, गळाभेट झाली. आपल्या इकडे वारकऱ्यांकडे काय असतं, चरण काय, चरणांना हात लावणं आणि गळाभेट करणं. हे काय, याचं हेच कारण आहे की एकमेका बरोबर आणि एकमेकांमध्ये प्रेम हेच महत्वाचं आहे, बरोबर ना. असे हे संत, असे हे ज्ञानदेव, असा अधिकार या ज्ञानदेवांकडे आहे. म्हणून जनाबाई काय म्हणतात, त्यांची काय वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. बरं, काय जणांना फिरण्याचं वेळ असतं, महाबळेश्वर फिरतील, गोव्याला जातील, लोणावळ्याला जातील, माथेरानला जातील, उटीला जातील, बाहेरच्या देशात जातील, पण कुठे जाणार नाही, पंढरपूरला. कुठे गेलं पाहिजे, पंढरी साधी नाही का, पंढरी बिलकुल साधी नाही. नुसतं म्हटलं ना पंढरी 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 तरी आपलं पाप निघून जातं. पंढरी 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 म्हणता पापाची घोरी अशी पंढरी आहे. पंढरी सर्व सामान्य नाही. बघा, वाराणसी, काशीला एका महिन्याचं जे चालण्याचं जे फळ आहे ते गोदावरीला 1 दिवस चालण्याने मिळतं. आणि गोदावरीला 1 दिवस चालण्याचे जे फळ आहे ते पंढरीच्या वाटेवर 1 पाऊल ठेवण्याने मिळतं. वाराणसी चालीचे मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल परियेचा, ऐसा ठसा नामाचा. एवढं पंढरीचं महात्म्य आहे. बघा कसं आहे, जर तुम्ही पंढरपूरला गेलात ना तर तुम्ही तिथे समजू शकाल, असा जो पंढरपूरचा जो असा देव आहे, असं तीर्थ आहे, असं क्षेत्र आहे की असा देव, तीर्थ आणि क्षेत्र दुसरं पृथ्वी तलावर नाही. बघा, सर्वोत्तम तीर्थ, क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला. आपण नाही, कुणी निवडलाय, शास्त्रांनी. कारण पंढरीचं महात्म्य एवढं मोठं आहे. म्हणून पुढे जाऊ, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी. बरं, तेव्हा काही लोकांनी संत जनाबाईंना असं विचारलं, जनाबाई महाराज, जर एखादा ज्ञानेश्वरी वाचत असेल तर त्याचा उपयोग काय? कारण संतांना विचारल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. त्याचं महत्व, त्याचं ज्ञान काय आहे ते फक्त आपल्याला कोण सांगू शकतो? संतच सांगू शकतात. तेव्हा जनाबाई म्हणाल्या, आपल्याला काय होईल, ज्ञान होईल. काय म्हणतात, ज्ञान होय मूढा, अति मूर्ख त्या दगडा. जनाबाई काय म्हणतात, ज्ञान होईल. कोणाला ज्ञान होईल? अज्ञानाला ज्ञान होईल. अहो, जो मूर्ख असेल, अति मूर्ख असेल, त्याला ज्ञान होईल. अहो, जो दगड असेल ना, दगडालाही ज्ञान होईल. असं सामर्थ्य कोणाच्यात आहे? ज्ञानेश्वरीत आहे. बरं, मूढ म्हणजे काय माहितीये का? मूढ जो वाईट कृत्य करतो त्याला काय म्हणतात? मूढ. आणि दगड कुणाला म्हणतात? जो बुद्धीने कमी असतो त्याला काय म्हणतात? दगड. तू काय दगड आहे का थोडासा? म्हणजे तो काय असतो? म्हणजे तो काय? दगड आहे, मूढ आहे. असं ज्ञान देण्याचं जे सामर्थ्य आहे तो कोणाच्यात आहे? ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून काय करा, वाचावी डोळा पाहावी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर या टिकेसी. बरं, तेव्हा जनाबाईंना असं विचारलं की जनाबाई महाराज, तुम्ही म्हणता की ज्ञान होईल, अज्ञानाला ज्ञान होईल, मूढाला ज्ञान होईल. अहो, नवे नवे दगडाला ज्ञान होईल, अति मूढाला ज्ञान होईल. पण ज्यांना ज्ञान संपादन करण्याचा अधिकार नाही, ज्यांच्याकडे तेवढी ताकद नाही की आम्ही ज्ञान संपादन करू शकू, त्यांना ज्ञान कसं मिळणार? तेव्हा जनाबाई म्हणाल्या, मिळणार ना. मी म्हणते म्हणून मिळणार. का मिळणार?
कारण ज्ञानेश्वरीला तो काय आहे, वर आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात उत्तरार्धात जनाबाई सांगतात काय, ऐसा वर ह्या टीकेसी. म्हणजे टीका म्हणजे कोण माहिती का तुम्हाला? टीका ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती गीतेवरची टीका आहे, हे माहिती ना तुम्हाला? ती टीका आहे, बरोबर ना? तर ऐसा वर या टीकेसी. आणि हा वर ज्ञानेश्वरीला कुणी दिलाय हो? जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी गीता सांगितली, माहिती का? ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही, सच्चिदानंद बाबा आहेत त्यांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ती सांगितली. जेव्हा ती सांगितली, ते सांगून पूर्ण झाल्यानंतर काय झालं हो? त्यांनी ती त्यांच्या जे गुरु आहेत, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु कोण? त्यांचेच दादा, त्यांचेच मोठे भाऊ श्री निवृत्तीनाथ त्यांच्याकडे ती समर्पित केली. आणि समर्पित केल्यानंतर त्यांनी त्यांना वर मागितला. काय वर मागितला? वसायदार कोणाला माहितीये? वसायदार आता विश्वात्मके देवे ये वाक्यत्न दोषावे दोषोही मजरावे पसायलाने जे खळांची. बर, खळ म्हणजे कोण? हे मी कसं सांगितलं ना, मूर्ख, अतिमूर्ख, दगड, हे म्हणजे कोण? खळ. या खळांना काय मिळो? ज्ञान मिळो, म्हणून ते कोण येतो? माऊली आहेत. बघा बाहेर मुलं काय करत होती, मगाशी क्रिकेट खेळत होती. त्यातला एखादा जर आपला मुलगा असेल ना, एका आईचा मुलगा असेल आणि त्याला असं वाटत असेल त्याला भूक लागली, तर आपण त्या सगळ्यांना बोलवू का? फक्त कोणाला बोलवणार? पाऊस पडतोय, आपण कोणाला बोलवू? आपल्या मुलाला. कारण आपल्या मुलगाचीच आपल्याला काय असते हो? काळजी असते. पण माऊली सगळ्या जगाची माऊली आहे, म्हणून त्यांना माऊली म्हणतो. कारण त्यांनी फक्त एकाच नाही केलंय भलं, सगळ्या जगाचं भलं केलंय. असे पुढे ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि त्यांना हा वर मिळालाय. बघा, वरामध्ये ना अनन्यसाधारण शक्ती असते. कारण जे आपल्या नशिबात नसताना, आपल्या प्रारब्धात नसताना, आपल्याकडे ते मिळवण्याची ताकद नसताना मिळवून देण्याची ताकद कोणाकडे असते? मग वराकडे असते. तर मी याच्यावरती एक छोटीशी कथा सांगते, खूप वेळ घेणार नाही. छोटीशी कथा सांगते, त्या कथेमधून तुम्हाला बरेच महात्मा कळेल. श्रीमद भागवत कथा, तुम्ही ग्रंथ ऐकला असेल श्रीमद भागवत कथा. या कथेमध्ये एक सुंदर अशी कथा येते की तुंगभद्रा नदीच्या तीरी एक उत्तम नावाचं शहर होतं, गाव होतं. त्या गावामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता. तो ब्राह्मण कसा होता? खूप दानी होता. तो देवाचं करे, संतांचं करे, ऋषींचं करे, सगळ्यांचं करे. आणि काय, पण त्याच्याकडे काय नाही, त्याची गुंडुली नावाची पत्नी होती. तो इतका सामर्थ्यवान होता की त्याच्याकडे प्रचंड धन होतं. पण एवढं धन असताना सुद्धा तो ब्राह्मण 5 घरी भिक्षा मागून अन्न सेवन करे. आणि तो काय झालं, पण त्याला पुत्र नव्हता, कुठलीच संतान नव्हती, मुलगी नव्हती आणि मुलगाही नव्हता. तेव्हा मग तसं असतं, ज्या घरात मुलं नसतात त्या घरात आपण थांबायला आपल्याला कसं वाटतं? असं वाटतं नाही, घरात एक तरी बाळ हवंय, बरोबर ना? प्रत्येकाला वाटतं ना, आपल्या घरातली बाळ बाहेर जरी गेली तरी आपल्याला कसं वाटतं? स्वतःच्या मुलांनी लवकर यावं, बरोबर ना? तेव्हा तो म्हणे नाही, मला संतान नाहीये, म्हणून मला जगायचंच नाहीये. म्हणून ते जंगलामध्ये निघून गेले आणि तिथे सरोवर, त्या सरोवराच्या ठिकाणी ते काय करण्यासाठी गेले? आत्महत्या करण्यासाठी गेले. तिथे आत्महत्या करण्यासाठी गेल्यानंतर ते कोण आले होते? एक साधू होते. त्या साधूने त्या ब्राह्मणांना विचारलं की अरे ब्राह्मण देवा, तुम्ही आत्महत्या का करत आहात? तेव्हा आत्मदेवाने सांगितलं, महाराज मला संतान नाही. अहो मलाच काय, माझ्या ज्या गोठ्यामध्ये जी गाई आहे त्या गाईला संतान नाही. माझ्या दारात मी जे झाड लावले त्या झाडाला सुद्धा फळ येत नाही. जे फळ मी घरात आणतो ते सुद्धा सुकून जातं. इतका मी फलहीन आहे. तर मला तुम्ही कृपा करा आणि मला काय द्यावं? मला संतान द्या. कारण तुम्ही संत आहात आणि संत कसे असतात? समाज कल्याणासाठी त्यांचं काय असतं? धोरण असतं. समाज कल्याणाची त्यांची कळवळ असते. म्हणून तुम्हीच काय करू शकता? मला तुम्ही काय देऊ शकता? संतान देऊ शकता. तर तुम्ही मला फळ द्या. तेव्हा महाराजांनी सांगितलं की
मी तुझ्या नशिबात बघतो की तुला संतान प्राप्ती आहे की नाही, मग मी तुला फल देतो. तेव्हा त्यांच्या योग मायेने त्यांनी पाहिलं तर त्यांना कळालं की याच जन्मात नाही तर पुढच्या 7 जन्मामध्ये त्यांना संतानच नाही. तेव्हा ते म्हणाले की अरे तुला या जन्मात नाही तर पुढच्या 7 जन्मामध्ये तुला संतान प्राप्ती नाही. तेव्हा आतमध्ये भयंकर रडू लागले आणि म्हणू लागले आता मला जगण्यात उपयोग नाही, मी आता आत्मदेह करून टाकतो. तेव्हा तेव्हा काय झालं तर ते म्हणाले की मी तुला फल देतो, त्या फलाने तुला काय होईल, संतान प्राप्त होईल. बघा आपण कुठल्याही संतांकडे जाऊ तर त्यांच्याकडे संसारातलं काही मागू नका. कारण बघा तुम्ही आता मागायला गेलात, आपण संतांकडे गेलो काय मागतो जास्तीत जास्त, माझं शिक्षण होऊ दे, मला मूल होऊ दे, माझं लग्न होऊ दे, माझ्या घरातल्यांचं चांगलं होऊ दे. त्यांच्याकडे काय असतं, भजन असतं. बघा धनवान असेल तो काय देईल आपल्याला, धन दे. गुणवान असेल काय दे, गुण दे. भजनवान असेल तो आपल्याला काय दे, भजनच देणार. पण आपण अशी सिद्धी असणाऱ्या अशा भजनवान लोकांकडे जाऊन काय मागतो, अशा संतांकडे जाऊन काय मागतो, संसार मागतो. पण आपण त्या संसारात सुखी होऊ का, आपल्याला मूल मिळालं, आपलं लग्न झालं, आपलं काम संपलं का, आपल्याला आणखी हवं असतं. पण म्हणून त्यांच्याकडे काय मागून घ्या, भजन मागून घ्या. भजन मागितल्याने ते आपल्या श्वासाच्या शेवटपर्यंत जाईल. एकदा भजन मागितल्यानंतर आपण आणखी काय मागू का नाही. म्हणून संतांकडे गेल्यानंतर, देवांकडे गेल्यानंतर संसार मागण्यापेक्षा परमार्थ मागा, त्याने काय होतं, आपलं कल्याण होईल. पण तरी सुद्धा हे सगळं संतांनी, ते जे ऋषी होते, ते जे संत होते, त्यांनी त्यांना सांगितलं, आतमध्ये मला सांगितलं की तुम्ही मला काय मागू नका, संसार मागू नका, तुम्ही परमार्थ मागा. पण आतमध्ये म्हणाले मला तुम्ही हे काही सांगू नका, मला फक्त संतानच हवं आहे. तेव्हा त्यांनी एक फळ दिलं त्यांच्याकडे, त्यांना सांगितलं हे तुम्ही काय करा, घरी घेऊन जा आणि तुमच्या स्त्रीला म्हणजे तुमच्या पत्नीला द्या, तुम्हाला नक्कीच संतान होईल. पण जी धुंदिली होती, धुंदिली हे तिचं नाव होतं, आत्मदेवांची जी पत्नी होती त्या पत्नीचं नाव काय होतं, धुंदुली. आणि त्या धुंदुलीला असं वाटत होतं ती खूप रूपवान होती, पण तिला असं वाटत होतं मला संतान नको, जर मला गर्भधारणा झाली तर काय होईल, मी सुंदर दिसणार नाही, म्हणून मला गर्भधारणा नको, माझं पोट वाढेल आणि प्रसूतीच्या काळामध्ये जर माझा मृत्यू झाला तर याच्या व्यतिरिक्त म्हणाली मला संतान नको. तेव्हा तिने हे तिच्या कोणाला सांगितलं, बहिणीला सांगितलं. बहिणीला सांगितल्यानंतर तिची बहीण म्हणाली की मला सध्या गर्भधारणा झालेली आहे, तर हे जे संतान आहे माझं ते मी तुला देते, पण त्याच्या बदल्यात तू मला पुष्कळसं धन दे, मग मी तुला हे काय करेन, संतान देईल. तेव्हा ती म्हणाली की ती आत्मदेवाला म्हणाली की मी माझ्या आईच्या घरी जाते, हे मी फळ खाल्लं, तिने खोटं सांगितलं, हे मी फळ खाल्लं आणि मला आता कुठे पाठवा, माझ्या आईकडे पाठवा, मी तिकडे राहीन आणि बाळालाच घेऊन येईन. पहिल्या काळात मोबाईल नव्हता ना, तर आता लगेच हा मी येतोय बरं का, कोण म्हणतं की नाही. पण पहिल्या काळात असं नव्हतं, वर्ष माणसं भेटत नव्हती, एकमेकांना खबर लागत नव्हती. पण ते काय एक वर्षानंतर पण काय झालं, मग ते जे फळ होतं ते फळ काय, किती म्हणतात या फळाचं काय करू. तेव्हा तिची बहीण म्हणाली जी गोठ्यामध्ये तुझी गाय बांधली ना, तिलाही असंही संतान नाहीये ना, होणारच असेल तर तिला होईल, नसेल होणार तर नाही होणार. म्हणून काय कर, ते फळ कोणाला नेऊन दे, त्या गाईला नेऊन दे. 3 महिने झाले आणि त्या गाईला काय झालं, खरंच मुलगा झाला, पण त्याचे जे कान होते ना ते गाईचे होते, म्हणून त्याचं नाव आत्मदेवानी काय ठेवलं, गोकर्ण नाव ठेवलं. आणि तो महान संत झाला. आणि काय झालं, ते ब्राह्मण बाहेर गावी प्रदक्षिणांसाठी जाऊ लागले, देवांचं दर्शन घेण्यासाठी जाऊ लागले. आणि एका वर्षानंतर धुंदुलीला मुलगा झाला. ती मुलगा घेऊन कुठे आली, हो इकडे आली, आत्मदेवाकडे आली. आत्मदेवाकडे आल्यानंतर तिने आत्मदेवाला सांगितलं हा तुमचा पुत्र. तेव्हा आत्मदेव म्हणाले आपल्याला एवढ्या वर्षानंतर मुलगा झालाय, त्याचं नाव आपण भगवंतावर ठेवू. तेव्हा धुंदुली म्हणाले नाही, हा माझा पुत्र आहे, मी माझं नावावरूनच त्याचं नाव ठेवणार. म्हणून त्याचं नाव काय ठेवण्यात आलं, धुंदुकारी. धुंदुलीचा मुलगा धुंदुकारी असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. पण हा मोठा होऊन महान थोर दुष्ट बनला. असा दुष्ट बनला
की तो मोठा झाल्यानंतर आईला मारायला लागला, वडिलांकडून तो त्यांची संपत्ती बळकावू लागला. हे सगळं बघितल्यानंतर त्यांचे वडील घर सोडून, म्हणजे आतमध्ये घर सोडून कुठे गेले, बाहेर गेले आणि त्यांनी संन्यास घेतला. आणि आईने विहिरीमध्ये जाऊन काय दिला हो, जीव दिला. बघा आपण संतान करतो, फक्त त्यांना शिकवू नका, त्यांना काय द्या, संस्कार द्या. संस्कारानेच संतान मोठं होतं. तुमच्याकडे पुष्कळ धन आहे, पुष्कळ पैसा आहे, पण जर मुलांना संस्कार नसतील तर मुलं शिक्षित असून सुद्धा अशिक्षित राहणार, बरोबर ना? जर स्वतःच्या आई वडिलांची जर ते सेवा करत नसतील तर असे संतान म्हणण्यायोग्य नाही. तुम्ही काय करा मग, रोज बाकीचं काय, तुम्ही त्यांना असं शिकवू नका की रोज जाऊन देवाच्या पाया पड, रोज माझ्या पाया पड. आई हीच पहिली कोण असते, आणि आई हीच पहिली देवता, आई हीच पहिली गुरु. आई आणि वडील यांच्या रोज नित्य नियमाने मुलांनी काय केलं पाहिजे, हो पाया पडलं पाहिजे. यांनी काय होतं, मुलांमध्ये संस्कार येतात, बरोबर? आणि हे कोण करू शकतं, आपणच करू शकतो, स्त्रियाच हे करू शकतात. आपल्या मुलांना कारण कसं असतं, चांगलं झालं की कोणाचा की नाही, बरोबर ना? पुरातन काळात असलं, बरोबर ना? म्हणून आपल्या मुलांना याच गोष्टी प्रथम पहिल्यापासून एखादा श्लोक शिकवण्याच्या ऐवजी संस्कार शिकवणं हे महत्वाचं, बरोबर ना? तर त्यांना वेद येतात, संस्कृत मध्ये सगळे श्लोक येतात, पण आई वडिलांच्या ते कधीही पाया पडत नाहीत, आई वडिलांना काही रिस्पेक्ट देत नाहीत. जर ते चांगली संतान असं म्हणू का, म्हणून काय चांगली संतान असेल तर त्यांना चांगले संस्कार द्या. म्हणूनच ते चांगले संतान म्हणून नावारूपाला येतील. कारण पैसा कुणीही विचारत नाही, काय विचारतो, पैसा कुणी विचारत नाही, तो माणूस कसा आहे हे पहिलं विचारतात, बरोबर ना? म्हणून माणूस तिने चांगले व्हा तर तुम्हाला माणसं जवळ करतील, बरोबर ना? बरोबर आहे ना? असे बरं, ही सगळी कथा कशासाठी सांगितली, वराचा प्रताप. त्या वराने त्या गाईला संतान झालं ना, आणि असंच वर ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांना बघितला की तुम्ही मला हा वर द्या की जे कोणी खड असतील, जे कोणी मूर्ख असतील, जे कोणी दगड असतील, बरं याचा अर्थ तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. याचा अर्थ म्हणजे ज्ञानाने जे मूढ असतील, मूर्ख असतील, त्यांना तुम्ही काय द्या, सद्मार्गाने काय करा, पुढे न्या, चांगला आशीर्वाद द्या. तेव्हा माऊलींनी त्यांना मागितल्यानंतर श्री गुरूंनी त्यांना आशीर्वाद काय दिला, ये थमणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान कसावो, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तोडा कुंडली वरदायक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. म्हणून काय करा, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर या टिकेसी. तेव्हा जनाबाईंना काही लोकांनी विचारलं की महाराज, जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला सांगताय, पण त्या वाचणाऱ्याच्या बद्दल तुमच्या मनामध्ये भाव काय आहे? तेव्हा जनाबाई सांगतात, वाचील जो कोणी
जणी त्यासी लोटांगणी. एवढे मोठे महाराज, पण ते काय म्हणतात, जो कोणी ज्ञानेश्वरी वाचे त्यांना मी काय घालीन हो, लोटांगण घालीन. कारण बघा, चांगली जे कर्म करतात ते वंदन करण्यायोग्य असतात, आणि जे वाईट कर्म करतात ते काय करण्यास असतात योग्य, महार खाण्यायोग्य असतात. बरोबर. म्हणून काय करा, चांगली कर्म करा, वाईट कर्म करू नका, आणि चांगली कर्म करण्यापासून मागे राहू नका, चांगली कर्म करतच राहा. मग वाचील जो कोणी जणी त्यासी लोटांगणी, ज्ञान होय ज्ञानासी ऐसा वरया टिकेसी. ओम विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. बोला कुंडली बोला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. म्हणून काय करावं, काय करा, वाचा ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी नाही तरी तुम्हाला ज्ञानेश्वरी भेटली तरी संतांचं वाङ्मय वाचा. कारण वाचण्या योग्य काय आहे तर संतांचं वाङ्मय आहे. बघा, काही जण काय करतात तर न्यूजपेपर वाचतात, नाही ती पुस्तकं वाचतात, मॅगझिन वाचतात. अहो, मोबाईलवर एक एक तास बसतात ना, एक नाही दुसरा चौथा एक तास बसतात, पण जे वाचायचं ते वाचत नाही. पण काय वाचा, संतांचं वाङ्मय वाचा, तेच आपल्यासाठी योग्य आहे. आणि त्यांनी अगदी आर्त भावाने स्वतःचं अंतःकरण ओतून वाङ्मय लिहिलेले आहे. म्हणून ते काय करा, ते वाचा. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी वाचा, अनुभवामृत वाचा, तुकारामांची गाथा वाचा, श्रीमद दासबोध वाचा, श्रीमद भागवत कथा वाचा.
जेवढं काही संतांचं वाङ्मय वाचता येईल तेवढं वाचा आणि स्वतःला काय करा, पवित्र करून घ्या. कारण मनुष्य देह हा एकटाच आहे की त्याला काय आहे, वाचा आहे. दुसरी कुठलीही योनी बघा, दुसरा कुठलाही जन्म बघा, तो वाचण्याचा अधिकारी नाही. ज्ञान करण्याचा अधिकारी फक्त कोण आहे, मनुष्य आहे. दुसऱ्या कोणाला ज्ञान प्राप्त करता येतं का? दुसरा कोणी वाचू शकतो का? दुसरं कोणी मनन पठन चिंतन नामस्मरण करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून काही का होईना आपल्या गुरुने दिलेली एक स्मरणिका तरी होऊ शकेल तेवढी दिवसातून करा. प्रत्येक कार्य करताना, प्रत्येक कर्म करताना, प्रत्येक कर्म त्या भगवंताला अर्पण करून करा. म्हणजेच आपल्याला काय होईल, भगवंताची साथ भेटेल. जसं जनाबाईंना भेटण्यासाठी स्वतः भगवंत आले, जसे नामदेवांना भेटण्यासाठी आले, जसे तुकारामांना भेटण्यासाठी आले, ज्ञानेश्वर माऊलींना भेटण्यासाठी आले, तसे भगवंत नाही म्हणत पण संत तरी आपल्याला भेटायला यावे. कारण संत हीच कोण आहे, तो देवाची रुपडी आहे. म्हणून त्यांना काय केलं पाहिजे, त्यांच्या तरी चरणी आपण वंदन करून नमन करून त्यांचे जे वाङ्मय, आता बघा तुम्ही म्हणाल आम्ही संतांच्या चरणी कसे जाऊ, बरोबर ना? संतांचं चरण, संतांचं वाङ्मय हेच त्यांचं चरण आहे. जेव्हा आपण संतांच्या वाङ्मयावर डोकं ठेवू म्हणजे संतांच्या चरणावर डोकं ठेवू, बरोबर ना? म्हणून काय करा, संतांचं वाङ्मय आहे ते वाचा. दिलेली सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी समर्पित करते. आणि जे काही जर बोलताना शब्द वरखाली झाला असेल, काही चुकलं असेल तर लेख म्हणून मला माफ करा, एवढीच मी तुमच्या समोर विनंती करते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मला कामती येते, तुम्ही प्रवचनाची सेवा दिली आणि गुरुनाथाच्या समोर मला भगवंताचं नामस्मरण करता आलं, हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. कारण भगवंताच्या दारात भगवंताची नामस्मरण करणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. आणि ते पुण्याचं काम करण्यासाठी तुम्ही मला दिलं, त्यामुळे मी तुमच्या चरणी वंदन करते. कारण तुम्ही म्हणाला नसतात तर मला इथे प्रवचनाची सेवा मिळाली नसती. आणि सगळ्यात महत्वाचे आभार म्हणजे भाऊ नितीन होळकर यांच्या, हे म्हणजे माझ्या दादासारखीच आहेत. मला द्रौपदीची बंधू सोबे नारायण असे ते आहेत की त्यांच्यामुळेच मला ही पारायणाची प्रवचनाची सेवा मिळाली. त्यांचे मुख्य आभार. आमच्या आत्या इथे आहेत, त्यांच्यासाठी नमस्कार. आणि तुम्ही सगळ्यांनी मला इथे सेवा करण्यासाठी वेळ दिला, तुम्ही ते सगळे आलात आणि भक्तीने नामस्मरण केलं, भक्तीने विठ्ठलाचं नाव घेतलं, मी त्यानेच खुश आहे. दुसरं काय तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, फक्त नाव लक्षात ठेवा. त्यांनी मी इथे केलेलं प्रवचन मी साध्य झालं एवढंच समजेल. आणि केलेली सेवा तुमच्या सर्व भगवंत प्रेमींनी, इथे जमलेल्या भगवंत प्रेमींची चरणाची धूळ आणि भैरवनाथाचा हळद कुंकू वाहिलेला तो मी कपाळाला लावून जेवढं काही पुण्य मला देतात तेवढं मी तुम्हाला पुण्य दिलं. आणि झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करते. रामकृष्ण.